चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचले. जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज आली आहे या ठिकाणी थेट पाकिस्तानमधून. जर आपण सर्वांनी बघितलं तर पाकिस्तानमधून एक सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आली आहे. ज्या ब्रेकिंग न्यूजमुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र या ठिकाणी विचारायला लागला की अशी कोणती ब्रेकिंग न्यूज सध्या पाकिस्तानमधून आपल्यापर्यंत पोहोचली की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव. चला तर मग ही ब्रेकिंग न्यूज कोणती हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. ही ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हे ऑल करा. याच्यामुळे ना प्रतिक्रिया आपल्या मिळत राहतो या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो या ठिकाणी पाकिस्तानमधून ही ब्रेकिंग न्यूज आपल्या सर्वांसाठी लेटेस्ट आनंदाची वार्ता घेऊन आली आहे की पाकिस्तानमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे कांद्याचा दर. पण पाकिस्तानमधून आलेली ही लेटेस्ट आनंदाची जी वार्ता आहे या मागचं गुपित काय, असं काय झालंय पाकिस्तानमध्ये की ज्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणारे कांद्याचा दर. चला हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी समजावून सांगतो. जर आपण सर्वांनी बघितलं तर भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी जास्तीत जास्त जो आपला कांदा आहे तो आखाती देशांना निर्यात करतात. पाकिस्तानला आणि भारताला आखाती देशांना कांदा निर्यात करणं हे फार परवडते, कारण या ठिकाणी आपला जो कांदा आहे तो अरबी समुद्रातून जात असतो आणि तुम्हाला माहीत आहे की समुद्रातून होणारा प्रवास हा किफायतशीर असतो. त्यामुळं आखाती देशांना निर्यात होणारा जो कांदा आहे त्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त मिळकत ही होत असते. आता भारताचं जे असणारं एकंदर उत्पादन आहे वर्षाचं ते किती आहे बरं, तर भारताचं उत्पादन आहे जवळपास 300 लाख टन आणि या तुलनेमध्ये पाकिस्तानचं उत्पादन जवळपास 30 लाख टन. भारत वर्षाला जवळपास जे आहे ते 10 ते 12 लाख टन कांदा निर्यात करत असतो. त्या तुलनेत पाकिस्तानची कांदा निर्यात 2 ते 3 लाख टन आहे. पण यात सर्वात महत्त्वाची गोम कुठं आहे तर या ठिकाणी पाकिस्तान जो काही कांदा निर्यात करतो त्यापैकी 70 ते 80% कांदा आखाती देशांना निर्यात करतो. आता झालंय असं की पाकिस्तानचा कांदा संपुष्टात आलाय आणि नवीन कांदा येण्यासाठी फार विलंब आहे. मग अशा परिस्थितीमध्ये रान मोकळं झाले आपल्यासाठी. आपला कांदा नुकताच आलाय आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला कांदा निर्यात करणं आता आखाती देशांना सोयीस्कर आहे. आता प्रश्न उद्भवतो की हार्मुजचा रस्ता तर बंद आहे, पण टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी ओमान मार्गाने आपण कांदा निर्यात करू शकतो. आपल्या हार्मुजपर्यंत जायची गरज नाहीये आणि ओमान जो आहे तो इतर अरब देशांसोबत रस्त्याच्या मार्गाने जोडला गेलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की 1 जूनपासून भारत आणि ओमान यांच्यामध्ये ट्रीटी जी साईन झाली त्याचं अंमलबजावणी सुरू होईल आणि भारतातून जेवढा काही माल ओमानला जातो त्यात 99% आता टॅक्स फ्री म्हणजे शुल्क आकारल्या जाणार नाही. अशा परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की भारतातून माल ओमानला आणि ओमानमधून पूर्ण अरब देशांना आणि भारताची स्पर्धा आता कुणासोबतच नाही, कारण पाकिस्तानचा कांदा संपुष्टात आलाय. त्यामुळं अगोदरच देशामध्ये कांद्याचा बाजारभाव वाढत आहे आणि त्यात ही असणारी सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती लागली आहे की भारतातून आखाती देशांना कांदा निर्यात ही प्रचंड वाढणार आहे आणि आखाती देशांना जो कांदा जातो तो A1 क्वालिटीचा असतो आणि तिथे 4 पैसे एक्स्ट्रा आपल्याला मिळत असतात. मग अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानचा कांदा हा संपुष्टात येणं आपल्या पथ्यावरती पडू शकते आणि याच्यामुळं आपल्याला 30 जूनपर्यंत देशातील बाजारात कांदा बाजारभाव हा 2000ला गवसणी घालताना सुद्धा दिसू शकतो. अशा परिस्थितीमध्ये मग आपण सर्वांनी कांदा विक्री कधी करायची, तर या तेजीत आपल्यापाशी असणारा जोड कांदा, बारीक कांदा, पापुद्रा निघालेला कांदा किंवा लो ग्रेडचा कांदा विक्री करा.
पैशाची फार गरज असेल तर जेवढी गरज आहे तेवढा कांदा विक्री करा. बाकी कांदा शिल्लक ठेवा येणाऱ्या तेजीसाठी. यामुळे तिप्पट ते चौपट आपणास फायदा या ठिकाणी होऊन जाईल. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा भाव असणार आहे तो कशा पद्धतीनं राहील बरं? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो. खूप खूप आभार.